ठरलं तर मग मालिकेच्या 11 ऑक्टोबरच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन डॉक्टरांना म्हणतो की आम्ही सायलीला केव्हा घरी घेऊन जाऊ शकतो. तेव्हा कल्पना म्हणते डॉक्टरांना, पाहिलंच, मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला विचारलं होतं हाच प्रश्न, तर आता तुम्ही जसे मला ओरडलात अगदी अर्जुनला सुद्धा तसेच ओरडा. तेव्हा प्रताप अर्जुनला समजावून सांगतो. तो म्हणतो, अरे बाळा, तिची रिकव्हरी होणे खूप गरजेचं आहे की नाही. सायली रिकवर होईपर्यंत 2-3 दिवस इथेच राहू देत ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हो, त्यांची रिकव्हरी झाल्याशिवाय आम्ही तुमच्याकडे त्यांना पाठवू शकत नाही. त्यावर प्रताप अर्जुनला म्हणतो, अरे हो अर्जुन, तिच्यावरचा धोका आत्ता कुठे टळला आहे, परंतु औषधपाणी घेऊन जखमा नीट होण्यासाठी खूप वेळ लागेल. त्यामुळे तू डॉक्टरांचा ऐक. सायलीला रिकवर होईपर्यंत आपण इथेच ठेवूयात. आपण घाई करायला नको, असं प्रताप अर्जुनला म्हणतो. सायली हळूहळू रिकवर होते आणि सायलीचा धोका टळलेला असतो. त्यामुळे इकडे नागराजचा चेहरा मात्र पडलेला असतो. नागराज जे काही करायला गेलेले असतं त्याच्या बदल्यात भलतेच काहीतरी होऊन बसलेलं असतं. तर कल्पना अर्जुनला म्हणते की तुम्ही सर्वजण घरी जा, मी सायलीजवळ थांबते. तेव्हा अर्जुनला सायलीपाशी थांबायचं असतं. तर हे सर्व काही अश्विन जाणतो आणि अर्जुनला अश्विन म्हणतो की हे बघ दादा, आता तुम्ही सर्वांनी इथून घरी गेलात तरी चालेल, कारण सायली वहिनी आउट ऑफ डेंजर आहे. अश्विन सर्वांना म्हणतो की ते आपण गर्दी नको करायला आणि तो सर्वांना बाहेर घेऊन जातो. तर अर्जुन डॉक्टरांचे आभार मानत असतो. अर्जुन डॉक्टरांना म्हणतो की खरंच डॉक्टर, तुम्ही जे काही केलेत ना, खरंच आमच्यावरती खूप उपकार झाले आहेत तुमचे. अर्जुन सायलीची जितकी काळजी करत असतो ते सर्व काही सायली पाहते. अर्जुन सायलीजवळ येतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो की तुम्ही काळजी घ्या आणि आराम करा, आम्ही सर्वजण बाहेरच आहोत. बाहेर आल्यानंतर डॉक्टर अश्विनला जे काही औषध गोळ्या असतात सायलीच्या त्या कशा घ्यायच्या आणि कोणत्या कोणत्या गोळ्या आहेत ते सर्व काही समजावून सांगत असतो. तेव्हा अर्जुन अश्विनला म्हणतो, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा अश्विन म्हणतो, नाही दादा, हीच तर थोडीशी प्रोसिजर आहे. तर कल्पना सर्वांनाच म्हणते, अरे तुम्ही सर्वच जण घरी जा, का मी सायलीजवळ थांबते. तेव्हा प्रताप म्हणतो की कल्पना म्हणते ते बरोबर आहे, आपल्यातील कोणा एकाला तरी ते सायलीचे काळजी घेण्यासाठी थांबावं लागेल आणि आता सायलीजवळ कोण थांबणार यावरतीच चर्चा होत असते. इतक्यात अर्जुनला पडलेला प्रश्न अर्जुन सर्वांना विचारतो. अर्जुन म्हणतो, जर बँगलोरवरून ब्लड येण्यासाठी एवढा वेळ लागत होता तर मग इतक्या लवकर सायलीला ब्लड दिलं कोणी? त्यावर रविराज अर्जुनला म्हणतात की अरे अर्जुन, ओपीडीमध्ये कोणीतरी बाई आल्या होत्या आणि आम्हाला असं कळलं की त्यांनीच रक्त दिलं आहे. तेव्हा नर्स सांगायला लागते की हो, त्या बाईंच्या हाताला लागलं होतं आणि त्या पट्टी करण्यासाठी आल्या होत्या, परंतु त्यांचे रेकॉर्ड आमच्याकडे नाही. त्या कोण होत्या, कुठून आल्या होत्या हे सर्व काही आम्हाला माहीत नाही. त्यावर अर्जुन नर्सला म्हणतो, असं कसं, त्यांचं नाव काहीच माहिती नाही आणि त्या आपल्याला काहीही न बोलता इथून निघून कशा काय गेल्या? असं म्हणत सर्वांनाच आता सायलीला रक्त देणारी नेमकी व्यक्ती कोण होती हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. त्यावर कल्पना म्हणते, हो, त्या बाई आल्या सुद्धा, सायलीला रक्त दिलं सुद्धा आणि त्या निघूनही गेल्या. खरंच आपण त्यांचे आभार मानायला हवे होते, परंतु त्या कोण होत्या हेच आपल्याला माहिती नाही. तर इकडे पूर्णाच्या आता देवयाईचे आभार मानत असतात. देवयाई पुढे त्या नैवेद्य ठेवत असतात. सायली शुद्धीवर आली या बातमीने पूर्णाची सुद्धा खूप खुश असते. त्यानंतर अर्जुन परत एकदा सायलीकडे येतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत मनातल्या मनात देवाचे आभार मानत असतो. इतक्यातच तिथे अश्विन येतो आणि अर्जुन सायलीची घेत असलेली काळजी पाहून अश्विन अर्जुनला म्हणतो, दादा तू जरा बाहेर ये, सायली वहिनींना आता आराम करू देत. सायलीला गाढ झोप लागलेली असते. अर्जुन सायलीजवळच बसून असतो. तेव्हा अश्विन अर्जुनला बाहेर घेऊन जातो. अर्जुन आणि अश्विन दोघेही बाहेर आल्यानंतर कल्पना अश्विनला म्हणते की खरंच तू आज कमालच केलीस, कारण दिवस रात्र एक करून तू सायलीचा जीव वाचवलास. तेव्हा अश्विन म्हणतो, मॉम, अगं हे तर माझं नेहमीचंच काम आहे. तेव्हा कल्पना म्हणते, परंतु आता सायलीजवळ कोणीतरी एकाने थांबायला पाहिजे ना. त्यावर सर्वांसमोरच प्रिया म्हणते की मी थांबते ना. तेव्हा आश्चर्याने सर्वजण प्रियाकडे पाहतात. तर प्रिया म्हणते, नाही म्हणजे आश्रमापासून लहानपणापासून सायली माझी मैत्रीण आहे ना, मग मी थांबते तिची काळजी घेण्यासाठी. तेव्हा कुसुमताई म्हणते, अजिबात नाही, तू इथे थांबायची गरजच नाही. तेव्हा कुसुमताईकडे सर्वजण पाहायला लागतात. तर इतक्यातच रविराज म्हणतात की मला असं वाटते की अर्जुनने थांबणे गरजेचं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पाहता मला तर अर्जुनच थांबावा असं वाटतं. रविराजांचं म्हणणं सर्वांनाच पटतं. सुरक्षेच्या दृष्टीने आणि बाकी सर्व दृष्टीने पाहता अर्जुन सायलीजवळ थांब
हे आता पक्क ठरलेलंच असतं. त्यानंतर सर्वच जण आता अर्जुनला स्वतःची आणि सायलीची काळजी घे असं सांगतात आणि तेथून जातात. तर रविराज सुद्धा अर्जुनकडे येतात आणि अर्जुनच्या खांद्यावरती हात ठेवून स्वतःची आणि सायलीची काळजी घेण्यासाठी सांगतात. रविराज गेल्यानंतर कल्पना अर्जुनकडे येते आणि कल्पना अर्जुनला म्हणते की बाळा, तुझ्या आणि सायलीची काळजी तर तू घे, मी तुझ्यासाठी टिफिन पाठवून देते. आणि कल्पना गेल्यानंतर कुसुमताई चिंतेत उभ्या असतात. तेव्हा अर्जुन त्यांच्याजवळ जातो आणि अर्जुन त्यांना म्हणायला लागतो की मी माझी स्वतःची प्रॉमिसेस पाळत नाही, हा तुमचा चुकीचा गैरसमज आहे. अर्जुन कुसुमताईचा हात हातात घेतो आणि त्यांना म्हणतो, तुम्ही आता सायलीची अजिबातच काळजी करू नका, मी तिच्यासोबत आहे असं ठामपणे सांगत अर्जुन कुसुमताईला सायलीची काळजी घेण्याचं आश्वासन देतो. अर्जुनचं सायलीबद्दलचं प्रेम, अर्जुनला सायलीबद्दल वाटणारी काळजी ही कुसुमताई पाहत असते. परंतु अर्जुनवरचा राग मात्र कुसुमताईचा गेलेलाच नसतो. त्यानंतर कुसुमताई जातात आणि अर्जुन सायलीजवळ येतो. अर्जुन ज्या वेळीपासून सायलीला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं तिथून सर्व काही घटना अर्जुनच्या डोळ्यासमोर यायला लागतात आणि अर्जुनला सायलीची खूपच काळजी वाटत असते. अर्जुन सायलीजवळ बसून राहतो. सायली मात्र गाढ झोपलेली असते. त्यानंतर अर्जुन सायलीची सर्व काहीच काळजी घ्यायला लागलेला असतो. तिला जेवण भरवणं, तिला वेळेवर औषध देणं, सायलीसाठी ज्या काही गोष्टी करायच्या असतात त्या वेळच्या वेळी अर्जुन सर्व काही त्याची जबाबदारी पार पाडत असतो. आणि अर्जुनला जी काही सायलीची काळजी वाटत असते, सायलीबद्दलचं जे काही प्रेम असतं ते सायलीच्या बरोबर लक्षात येत असतं. सायलीवरती झालेल्या हल्ल्यानंतर सायलीची जी काही अवस्था झालेली असते ते पाहून अर्जुनला वाटायला लागलेलं असतं की आता आपण सायलीशिवाय अजिबातच राहू शकत नाही, आपण सायलीशिवाय जगूच शकत नाही. आणि त्याच काळजीपोटी अर्जुन सायलीसाठी सर्व काही करत असतो. तर इकडे महिपती त्या माणसावरती खूपच पिसाळलेला असतो आणि तो फोनवर फोन करून त्या माणसाला जाब विचारण्यासाठी तो सतत त्याच्या गुंडाला फोन करायला लागलेला असतो. परंतु तो गुंड महिपतीचा फोन उचलतच नसतो. तो खूपच घाबरलेला असतो. आता महिपतीच्या समोर जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच असतं. त्यामुळे तो खूपच घाबरलेला असतो आणि तो महिपतीचा कॉलच रिसीव्ह करत नसतो. तो मनातल्या मनात खूपच घाबरलेला असतो. तो म्हणायला लागतो की जर आता मी महिपती शेठच्या समोर गेलो तर तो माझा कोतळाच बाहेर काढतील आणि त्याचमुळे तो एका गोडाऊनमध्ये लपून बसलेला असतो. तर इकडे अर्जुन सायलीच्या उशाची रात्रंजीवन बसूनच असतो. सायलीसाठी तो तिच्या सर्व काही जबाबदाऱ्या पार पाडत असतो. सायलीला पाणी पिण्यासाठी सायली उठायला लागलेली असते. अर्जुनला गाढ झोप लागलेली असते. परंतु त्यातून सुद्धा अर्जुन पटकन उठतो, सायलीला पाणी पिण्यासाठी देतो. अर्जुन सायलीसाठी जे काही करत असतो त्यामुळे सायलीच्या मनात प्रश्न पडलेला असतो की अर्जुन सर इतक्या कमी वेळात कशी काय बदलले असते. असे अर्जुन सायलीचे 2-4 दिवस चांगले काळजी घेतो. तर कल्पना सुद्धा सायलीच्या पथ्याचं, सायलीला जे काही आवडत असेल ते सर्व काही जेवण कल्पना दररोज घेऊन येत असते. आणि कल्पना अशीच जेवण घेऊन आलेली असते आणि कल्पनाला सायलीला जेवण भरवण्याची इच्छा असते. परंतु त्याचवेळी अर्जुन तिच्या हातातून प्लेट घेतो आणि स्वतः सायलीला घास भरवायला लागतो. हे सर्व काही अर्जुनचं प्रेम असतं. परंतु कुसुमताईला वाटतं की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि अर्जुन नाटक करतो फक्त घरातल्या लोकांना दाखवायला. परंतु अर्जुनचं खरंच सायलीवरती खूप प्रेम असतं. कल्पना आणि चैतन्य मात्र थक्क होऊनच अर्जुन जे काही सायलीची काळजी घेत असतो ते आश्चर्यानेच पाहत राहतात. त्यानंतर डॉक्टर आलेले असतात आणि रिपोर्ट काय असतील हे कल्पना अर्जुनला विचारते. अर्जुनला जरासं टेन्शन आलेलं असतं. तेव्हा डॉक्टर अर्जुनला म्हणतात की सायली रिकवर होत आहे. मला असं वाटतं की आज जखम भरायला अजून थोडा वेळ लागेल, परंतु तुम्ही त्यांना आता घरी घेऊन जाऊ शकता. आता डॉक्टरांनी सायलीला घरी घेऊन जाण्याची परमिशन दिली आहे. यामुळे अर्जुन इतका खुश होतो की त्याला आनंदाच्या भरात काय करावं ते समजतच नाही. अर्जुन पटकन जाऊन सायलीला घट्ट मिठी मारतो. तेव्हा कुसुमताई आश्चर्यानेच अर्जुनकडे पाहायला लागते. कल्पना, चैतन्य आणि प्रतापसाठी हे काही नवीन नसतं, कारण अर्जुनचं सायलीवरचं प्रेम त्यांनी आधीही पाहिलेलं असतं. आणि सायली मनात म्हणायला लागते की सर असे का वागताय, सर इतके कसे काय बदलले. सायली आणि कुसुम दोघेही अपवर्ड झालेले असतात. परंतु सायली घरी येणार या बातमीनेच अर्जुन खूपच खुश झालेला असतो. त्यानंतर अर्जुनने सायलीला घरी घेऊन आलेला असतो. सायली घरात येणार इतक्यातच विमल तिला थांबवते आणि सायलीला म्हणते की थांबा थांबा, तुमची ना दृष्ट काढू द्या. आणि सायलीच्या हातात गुलाब देत म्हणते की तुम्ही या फुलासारख्या टवटवीत राहा, कधीही कोमेजून जाऊ नका. सायलीला पाहून विमलच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा सायली विमलला समजावते आणि म्हणते, विमलताई आता कोणीही रडायचं नाही, मी आता ठणठणीत बरी होऊन तुमच्यासमोर आली आहे ना.
पूर्णाजी सुद्धा हे सर्व काही खूप कौतुकाने सायलीकडे पाहत असते. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की कल्पनाची इच्छा असते सायलीने तिच्या रूममध्ये राहावं, परंतु अर्जुन ऐकायलाच तयार नसतो. अर्जुन म्हणतो, जर सायलीला त्रास होणार असेल तर मी अलगद तिला उचलून माझ्या बेडरूममध्ये घेऊन जातो, परंतु सायली माझ्यासोबत रूममध्येच राहणार. अर्जुन हट्टाने सायलीला त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये घेऊन चाललेला असतो. सायलीला वरती जाताना त्रास होत असतो, परंतु अर्जुनने सायलीला अलगद पकडलेलं असतं. तर इकडे प्रिया खूपच रागाला गेलेली असते आणि ती रविराजला सायलीच्या विरोधात भडकावण्याचं फक्त काम करत असते. ती म्हणते की पाहिलंच ना, अर्जुन सायलीवरती किती प्रेम करतो. सायली माझ्या आयुष्यात आली, सायली आमच्या आयुष्यात आली आणि अर्जुन माझ्यापासून दुरावला. तेव्हा रविराज म्हणतात की हो बाळा, हे सर्व काही माझ्या लक्षात येत आहे, परंतु अर्जुन आता तुझा नाही राहिला तर तो सायलीचा आहे, असं म्हणून रविराज प्रियाची समजूत काढते. तर इकडे सायली रूममध्ये आलेली असते. सायलीला पाणी प्यायचं असते. तेव्हा सायली उठते आणि सायलीचा अचानक तोल जातो. इथे हे सर्व काही अर्जुन पाहतो. अर्जुन पळत येतो आणि सायलीला सावरतो. इतक्यातच तिथे कुसुमताई येते आणि अर्जुन सायली समोरासमोर उभे असतात. तेव्हा कुसुमताईचा गैरसमज होतो. कुसुमताईला असं वाटतं की अर्जुन एकमेकांना किस करत आहेत आणि कुसुमताई आश्चर्याने त्या दोघांकडे पाहायला लागते.